मिर्जा जी, आपसे एक बात कहनी है। कहो। राजा जी, आलमगीर औरंगजेब की तरफ से आने वाले सारे खलीते संदेश दिलेर खान की ओर चले जाते हैं। आप कहना क्या चाहते हैं? मिर्जा जी, आप इस मुहिम के मुख्य सेनापति होने के बावजूद भी खलीते संदेश दिलेर खान की ओर क्यों? इसका मतलब राजनीति करवट ले रही है। आपको कुछ गलतफहमी हुई है उग्रसेन। आपके सवाल का जवाब यह काबा है। मिर्जा जी, हमारी फौज राजगढ़ की तरफ रवाना होने के लिए तैयार है। सुनिए दिलेर खान, ये सुनने सुनाने का वक्त नहीं है मिर्जा जी, जंग करने का वक्त है। हाँ हाँ बिल्कुल। हम भी चाहते हैं कि सिवा की आवाम पर हमला बोल दें। जी नहीं मिर्जा जी, हमला किले पर होगा, क्योंकि सिवा की सारी आवाम किले के भीतर पहाड़ों में महफूज है। लेकिन सिवा, याद है ना, हमारी फौजें औरंगाबाद तक पहुंच चुकी थी और सिवा ने बसनूर पर हमला कर दिया था। राजगढ़ से कोसों दूर बसनूर को लूट लिया था। मुगल सेनाओं का उस पर कोई असर नहीं था, कोई खौफ नहीं था। लेकिन अब हम किसी की एक नहीं सुनेंगे। सुनना पड़ेगा दिलेर खान। हमें सुनाई नहीं देता मिर्जा जी। आपकी छावनी में कुछ लोग बहरे होते हैं और कुछ लोगों को बहरा कर दिया जाता है। मिर्जा एक बात का ध्यान रहे, दक्षिण की मुहिम की सारी जिम्मेदारी आलमगीर ने हमें सौंपी है। लेकिन मिर्जा जी, शायद आप ये भूल रहे हैं कि आपके साथ साथ उन्होंने हमें भी भेजा है। हमारे सोच विचार की कोई अहमियत नहीं। देखिए दिलेर खान, मुझे लगता है आप वक्त जाया कर रहे हैं। आप सिवा को बचाना चाहते हैं। क्या बकते हो? आपका मकसद सही नहीं है मिर्जा जी। अगर आपका मकसद सही होता तो आपने अब तक किले पर हमला कर दिया होता। आप यूं खामोश नहीं बैठे होते। लेकिन मिर्जा जी, हमारी सारी वफाएं जहां पना आलमगीर के साथ हैं। हम दक्षिण पर मुगल सल्तनत का झंडा लहराने जा रहे हैं, अभी और इसी वक्त। खुदा हाफिज। दिलेर खान, ठीक है, हम हमला करेंगे। रास्ते में आते सारे गांव, खेत खलियान और सिवा की सारी आवाम को रौंद कर रख देंगे। एक बात और मिर्जा जी, हम राजगढ़ पर नहीं, हम हमला करेंगे पुरंदर पर। पुरंदर। पुरंदर। पुरंदराच्या दिशेनं खान निघाला। सासवडच्या रानापर्यंत पोहोचलाही असेल। तो पोहोचू द्या, आपण 2 घास खाऊन घ्या बरं। तो तिथे पुरंदरचा घास घेणार आणि आम्हाला इकडे हा घास कसा गोड लागेल? काल रात्रीही आपण थाळ्याला हात लावला नाही आणि आताही भरल्या ताटावरून उठत आहात। माफ करा राणी साहेब, आम्हाला इच्छा नाही। आपण खात नाही मग कोणी अन्नात शिवत नाही। पुतळा राणी साहेब, आम्हालाही कळतंय हो, पण ताटावर बसल्यावर आम्हाला आमच्या रयतेचा आक्रोश ऐकू येतो। ते घर संसार सोडून रानुमाय पळतायत। कसा उतरेल घशाखाली घास? आपण उठलात आणि शंभू राजांनीही हात आखडता घेतला। शंभूबाई, खाऊन घ्या। आम्हालाही भूक नाही। शंभूबाई, आम्ही खात नाही आहोत, त्याच्या मागे काहीतरी कारण आहेत। आम्हाला पुरंदरची काळजी। पुरंदर लढायला हवा, चिकाटीनं, धैर्यानं। एवढं महत्व आहे पुरंदरचं? पुरंदरावर हमला करून मिर्झा राजानं स्वराज्याच्या गळ्यालाच नख लावलंय। त्यातून पुरंदर सोपा मैदानावर। खूप दिवस लढणंही शक्य नाही आणि पुरंदर जर पडला तर मिर्झा राजा जल्लोष करणार हे नक्की। मोगली सैनिक बेबंद होतील। अरे जर कोंढाण्यावर चालून आले असते ना तर वर्षानुवर्ष लढायला लागलं असतं आमच्या सोबत। राजगडही लढाऊ किल्ला, पण मिर्झा राजांनी बरोबर पुरंदर निवडला।
वाह मिर्झा राजे वाह, चतुर आहात. आता काय होईल? आम्ही देखील तोच विचार करतोय. मिर्झा राजावर हमला देखील करता येत नाही. त्याचं सगळं सैन्य मैदानात आहे आणि संख्येनेही तो खूप जास्त आहे. असू दे आबासाहेब जास्त, पण तुम्ही नाही ऐकणार त्याला. तुम्ही पळून लावणार, कारण तुम्ही शूर आहात आणि आम्ही शूरआबांचे शूर बच्चे आहोत. शंभूबाई, तुम्ही म्हणाला होतात ना, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ म्हणून. हो, आता अशी युक्ती शोधा न मिर्झा राजा पळून जावा. खरंय. आता त्या मिर्झाशी युक्तीनेच खेळावं लागणार आहे. युक्तीनच खेळू. लेकरानं घास पुढे केलाय, मोडू नका. जेवताना त्यांनी स्वतःच्या ताटातील भाकरीचा तुकडा तुम्हाला द्यावा आणि म्हणावं, आबासाहेब पोटभर खा. आणि तुम्ही त्यांच्या चिमण्या घासाचं कौतुक करावं. अगं द्रोण पत्रावळ्या कुणीकडे चालल्यात? बाया माणसं गडावर यायला लागलेत अस्त्र्यासाठी. त्यांच्यासाठी जेवण हाय. अगं बाया बाया बाया, लय लाड चालल्यात. आव सुंदराबाई, 50 माणसांचा आमट्याने भात स्वतः सकपार राणी साहेबांनी आणि पुतळा राणी साहेबांनी केलाय. तू काय केलंस ग? बोलत बसू नका. बायका माणसं भुकीची बसलेत. धारा मावशीला घ्या मदतीला. जी. धारा मावशीला मदतीला घ्यायला धारा मावशीचा पत्ता आहे का गडावर? का कुठे गेल्या? गेल्या कालच. कापूरवळ गाठलं त्यांनी. आणि कसं आहे, शेवटी रस्त्यावरचं घर आणि एवढ्या धामधुमीत ते घर बघतील का गड? आणि कसं आहे, शेवटी तिला तिची पोरं महत्वाची नाही का? तेही खरंच. तुम्ही तिचं वरचं दूध प्यायलात, म्हणजे नाही म्हणलं तरी वरची माया. आणि तिचं अंत्याजी आणि रायजी पोटची पोरं रक्ताची. पण काही भुलली नाही धारा मावशी. अवस वार्ता मोर जिबलुळी पडते या. जाते म्या. राणीसाहेब वाट बघत असत्याल. येते हा. चला निघा, बसा आता गाडीत. आणि म्हातारी कुठं? चला म्हणाव तिला. जा धारा. जी. अगं आवर की. वाय वाय. अगं धारा, अगं समजा गाव फरार झालं तरी अजून आपण उंबरठ्यावरच उभं. अगं ते मोगल सैन्य फिरतंय, त्यांच्या झुंडीत गावलो तर मेलोच मग. चल चल चल, आवर लवकर. वाय वाय. आव आजवर कधी दार बंद नव्हतं. आज पहिल्यांदा दारोटा बंद होणार आहे. पाया तरी पडू द्या. जीवावर दगड ठेवून चाललोय. सांभाळून राहा. आली एखादी पेटती दिवटी नाही तर मशाल, तर पेट घेऊ नकस. आगीला पितूर होऊ नकस. माझ्या लेकरा बाळांसाठी सांभाळून राहा. येतो. चल बस गाडी. अरे नानी कुठं? नानानी नानी मधल्या रस्त्याने पुढे येते आहेत.
अरे जा जा, घेऊन ये त्याच माघारी जा. कोण असेल ग? माझं लेकरू आलं, माझं शंभू बाळ आलं. सुखी व्हा. पर का व काय एवढे लांब आलात? हा, कशाला बाहेर पडलात? कुठे निघालात तुम्ही? हे असंच इथं मागच डोंगर आहे, हे त्याच्यात एक भगदाड बघून आलात. आम्हा सबनेसने तिथंच घेऊन चाललेत. हे विठोबा दादा, गाडी राजगडाकडे घ्या. आवा पर कशा पायी? माझ्या एकटीसाठी ही समधी जत्रा घेऊन राजगडावर जायचं म्हणजे? राजगड हे कुणा एकाचं घर नाही, आपल्या सगळ्यांचंच घर आहे. आणि अशा वेळी राजगडाने बापासारखा धीर द्यावा, सावली द्यावी, आईसारखं कुशीत घ्यावं. आणि त्यासाठीच तो आहे. चला विठोबा दादा. शंभू बाळा, माझा पांग फिटला. धन्य झालं माझे 32 दुधाच्या धारा. पंत, अहो मिर्झा राजाच्या भीतीनं लोक परागंद्या झाल्या. ती गावच्या गाव ओस पडल्या. ती ही बघा, आम्ही काळदरीतला हाव. गावातल्या लोकांनी नेसाया काहीतरी द्यावं जी. 5-6 लोक लंगोटावरच आहेत. मोरोपंत काय द्यावे? जेवढे होते तेवढे सगळे दिले. काल हजारवार कापड बाहेर काढले, ते लोकांना दिले. परवाही तेवढेच दिले. थांबा, काहीतरी तजवीज करतो. वस्त्र भांडारातील तळघरातून कापड काढा पंत. हो पण युवराज, ते साधीलवर कापड आहे, महाग आहे. ते कसे द्यावे? रहितेच्या लाजबरूपेक्षा तर महाग नाही. जेवढे कापड चोपड आहेत तेवढे सगळे बाहेर काढा. चुनेर, मलमल सगळे आणा आणि लोकांना द्या. हे सगळं त्यांचंच आहे. परंतु युवराज, कापड तळघरात नाही, लोकांच्या अंगावर शोभून दिसतील एवढे कराच. जी युवराज. आणखी एक पंत, अंबरखान्याचे दरवाजे उघडा. लोकांना धान्य द्या. वाड्या वस्त्यांवर ते धान्य पोहोचू द्या. जिथे जिथे आपली रयत आहे तिथे तिथे ते धान्य पोहोचू द्या. परंतु युवराज, त्यांच्या सोबत जाती नाहीत. घुगऱ्या करून खातील, आंबील करून पितील. लोकांची भूक भागली पाहिजे आणि राजगड हा भूक भागवणारा आहे. जी युवराज. धाकलं धनी, मन भरून आलं बघा. लय आनंद झाला. तुमच्या सबुदानं अंगावर कांबरून आल्यागत वाटलं. तुमच्या मायेनं पोट भरल्यासारखं वाटलं बघा. खा प्या, जीव वाचवा. तुम्ही आहात तर या राजगडाला शोभा, असं आबासाहेब म्हणतात. थांबा धाकलं धनी, तुमच्या पायावर डोकं ठेवू दे या गरीबाला. नको नको, काय करताय? लय रडत होतो. डोळे देखत घरदाराचा कोळसा झाला. 20 जनावरांची दावण मारली उभ्या जागेवर. लय वाईट वाटलं. म्हणलं आयुष्यभर खस्ता खाऊन कमावलेलं वरबाडून नेलं. पण नाही, वरबाडून नेलं ते माझं नव्हतंच. माझी खरी दौलत माझ्या मोर उभी आहे. धाकलं धनी, आता माझी गेलेली हिंमत परत आली. अहो, शेतकऱ्याचं जिगर एरंड्यासारखं असतंय बघा. सावलीत बी इतीत वाढतंय. पुन्हा उभं करीन. पहिली 20 जनावरांची दावण होती,
आता 100 जनावरांची दावण उभी करतो की नाही बघा. पर तेवढं दर्शन मला घेऊ द्या. अशीच हिंमत धरा. पिछले 15 दिनों से गोलों की बौछार हो रही है, लेकिन पुरंदर के किले का एक कंकड़ तक नहीं गिरा पाए हम. और दिलेर खान कहते थे केवल 4 दिन की जंग है, केवल 4 दिन की. पछताया होगा दिलेर खान. अरे दिलेर खान तो क्या, हम सबको पछताना पड़ेगा. इतने दिन गंवा कर भी हम एक किले को जीत नहीं पाए. दक्षिण पर पता नहीं कब मुगल सल्तनत के परचम लहराएंगे. आलमगीर से हम नजरें कैसे मिला पाएंगे? इसका रास्ता आप ही निकाल सकते हैं. आपकी सोच में चतुराई है, चाहे वो शतरंज की हो या रणभूमि की. लीजिए, दिलेर खान साहब भी आ गए. मिर्जा जी, आखिर ये सब माजरा क्या है? 3-3 बड़ी तोपें, 200 छोटी तोपें और 15 दिन से मुसलसल जंग चल रही है, लेकिन कामयाबी दूर से दूर तक नजर नहीं आती. मिर्जा जी, बहुत बुरा लगता है. बुरा तो हमें भी लगता है दिलेर खान. आप तो मुहिम के सेनापति हैं मिर्जा जी, आप ही बताइए आखिर क्या होगा? दिलेर खान, हमें पुरंदर से हमारा ध्यान हटा देना चाहिए और वज्रगढ़ की ओर. लेकिन मिर्जा जी, हमें वज्रगढ़ नहीं, पुरंदर जीतना है. पुरंदर. खान साहब, पुरंदर जीतना है तो तोपों को वज्रगढ़ की ओर मोड़ दिया जाए, वहां बारूद की बौछार कर दी जाए. उससे क्या होगा मिर्जा जी? खान साहब, वज्रगढ़ केवल किला नहीं है, पुरंदर का प्रवेश द्वार भी है. अजून झोपला नाहीत? आबासाहेब, पुरंदरावर तोफांचा भडीमार सुरू झालाय ना? सारे कडे कपार भाजून काढलेत. किती मोठ्या तोफा आहेत त्यांच्या. खूप मोठ्या. भरत लष्कर, महेली, बगदादी, आणखीन एक आहे काली नागवा. आबासाहेब, हिचा मारा खूप उंचावर जातो तर. होय शंभूराजे, खूप उंचावर. शिवाय त्यांच्या बरोबर तो फिरंगी मनुची निकोलो आहे. तोफांचा जाणकार आहे. तोफ हमला करण्यात कसबी. पण शंभूराजे, तुम्ही हे सगळं का विचारतात? आमचं जन्मस्थान या माऱ्यात ढासळणार तर नाही ना? शंभूराजे, आमच्या मातोश्रींनी आम्हाला जिथे जन्म दिला, ज्या महालात, ज्या इमारतीत आम्ही पहिल्यांदा रडलो आणि आमच्या मातोश्री मनमुराद हसल्या, ती जागा उद्ध्वस्त तर नाही होणार ना? नाही. नक्की? नक्की नाही होणार. जोपर्यंत मुरारबाजी पुरंदरावर आहे तोपर्यंत तर नाहीच. चला, खूप रात्र झाली आहे, झोपा. या.
कमळ